नाशिक विधान परिषदेची जागा आहे त्या जागेवर मोठा महायुतीपर्यंत संकट होतं आणि जे शेड्यू ठोकला होता गीतेबंधूंनी, त्यातले गीतेबंधू आपल्याबरोबर आहे. सर, नेमकं काय बोलणं झालं तुमचं की तुम्ही आज वेगळी भूमिका घ्यायच्या तयारी? की राज्यामध्ये महायुतीने युती केलेली असल्यामुळे मला CM साहेबांनी सांगितलं या ठिकाणी गणेश आपल्याला युती धर्म पाळावा लागेल, त्यामुळे मी या ठिकाणी या निवडणुकीतनं माघार घेणार आहे. पण वर्षभरापूर्वी तुम्हाला एक वेगळा शब्द दिला होता, त्यावेळेस मला निश्चितपणे या निवडणूक लढवण्याचा शब्द दिलेला होता, पण त्यावेळेस युतीमध्ये कुठेही युती होईल असं वाटत नव्हतं. पण आज या ठिकाणी युती झाली, त्यामुळे निश्चितपणे की आता राज्यातले नेते जे सांगतील ते करावं लागेल. तुम्ही एक फॉर्म जेव्हा भरला होता तुम्ही तेव्हा निश्चित जाणवतं की तुम्ही जागा लढणार, मात्र असं काय झालं की जी जागा शिवसेनेकडे गेली? तुमच्या पण काही वेगळी भूमिका होती, तुम्ही पण जागा मागितली होती. नाही, जागा मागितली होती. जागा वाटपामध्ये शिंदे साहेबांनी पण ती जागा मागितलेली होती आणि जागा वाटपामध्ये ती जागा त्यांना गेली. मग गोकुळ गीते अचानक त्यांनी फॉर्म भरला, नेमकं काय झालं? नाही, गोकुळ गीतेंनी फॉर्म भरलेला आहे, तो कालपासून माझ्या संपर्कात नाही आहे. मी आज त्याच्याशी कॉन्टॅक्ट करणार आहे आणि निश्चितपणे त्यालाही समजून सांगण्याचा प्रयत्न या ठिकाणी करणार आहे. पण जेव्हा तुमचं CM यांच्याशी बोलणं झालं त्यावेळेस तुम्ही परत काही शब्द घेतला आहे का? नाही, मी कुठलाही शब्द नाही घेतलेला. फक्त CM साहेबांना मी विनंती केली आहे. नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणावर व्यापाऱ्यांना ब्लॅकमेलिंग केलं जातं आहे, लोकप्रतिनिधी त्रास देत आहे. त्या व्यापाऱ्यांना या ठिकाणून ह्या तिढ्यातनं सोडवा, लोकप्रतिनिधींना काय वॉर्निंग द्यायचं द्या आणि नाशिकची प्रगती झाली पाहिजे, नाशिक आबाधित राहिलं पाहिजे. नाशिकमध्ये आज माझ्यासारखा सुद्धा माणूस सुरक्षित नाही म्हटलं, माझ्यावर सुद्धा खोटे गुन्हे दाखल करण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला जातो आहे. त्यामुळे निश्चितपणे नाशिकचा हा प्रश्न पहिले सोडवा. गिरीश भाऊंनी काय शब्द दिला? काल उदय सामंत त्यांचं बोलणं आलं होतं, काल दिवसभर तुम्हालाही कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न झाला बराचसा. मी कोणाकडेही कोणताही शब्द मागितलेला नाही. मी गेल्या 12-14 वर्षात अनेकदा पाहिलेले खूप शब्द दिले जातात माघारीच्या दिवशी आणि ते नंतर कधीही होत नाही. त्यामुळे आपण उगाचच कोणाकडे तरी काहीतरी भीक मागणे किंवा लाचारी करणे याला काही अर्थ नसतो. आपल्या नेत्यांनी आपल्याला सांगितलं आहे, ते योग्य विचार करतील, योग्य वेळी त्यांना वाटल्यावर आज करतील, 5 वर्षांनी करतील, 4 वर्षांनी करतील किंवा 6 महिन्यांनी करतील किंवा 1 महिन्यात करतील. पण उगाचच काहीतरी आपण जायचं आणि मागायचं. गेले 12 वर्ष झाले, मी पण अनेक नेते बघितले, अनेक राजकारण बघितलं. मी गिरीश भाऊबरोबर नेहमी फिरतो, अनेक लोकसभेच्या निवडणुका बघितल्या, विधानसभेच्या बघितल्या, महापालिकेच्या बघितल्या. त्यामुळे हे शब्द वगैरे हे माघारीच्या दिवसापर्यंत मर्यादित गोष्टी असतात. त्यांना ज्या वेळेस द्यायचं त्यावेळेस देतील. आपण उगाचच मागण्यात काही अर्थ नाही आहे. पुढची तुमची भूमिका काय असेल? मी माझ्या जागेवर माझं काम करत राहणार. 1 वाजेपर्यंत समजा फोन नाही आला तर मग तुम्ही उमेदवारी कायम ठेवणार? नाही, फोन येईन ना. फोन नाही आला तर मग उमेदवारी काय सांगितलं मी माझ्या पक्षाचा आदेश पाळणार ना 100%. गोकुळ गीतेंचा काही संपर्क? नाही, माझा काही संपर्क नाही. आता तुम्ही सर्व गेल्यानंतर मी त्यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न करणार आहे. कोणाशी बोलणं वगैरे करून नाही गोकुळ गीतेंचं? मी देवेंजींशी आणि गिरीश भाऊंशी त्याचं बोलणं करून देईल. तर कुठेतरी जरी गोकुळ गीते राजकारणात सक्रिय नसले तरी तुमच्याबरोबर त्यांचं नाव जोडलं जातं आहे, भाजपशी नाव जोडलं जातं आहे. गोकुळ गीते राजकारणात खूप सक्रिय आहे. गोकुळ गीते पिंपळगाव मार्केट कमिटीचे एकदा बिनविरोध संचालक राहिले आहे, दुसऱ्यांदी ते निवडून आलेले आहे. जिल्हाभर त्यांचा संपर्क आहे, फक्त ते कुठल्याही पक्षात सभासद नाही. पुढं समजा त्यांनी उमेदवारी कायम ठेवली तर तुम्ही कसं करणार? नाही, मी माझा युती धर्म पाळणार. हे होते गणेश गीते. अगदी क्लिअर त्यांनी सांगितलं की मी माझा युती धर्म पाळणार. जर पक्षादेश आला 1 वाजेपर्यंत तरच मी माझं मागे घेणार, अन्यथा पुढची जे आहे रस्ता तो त्यांना मोकळा आहे. प्रवीण ठाकरे, मुंबई तक.